आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार. कोकाटे मुंडेंच्या राजीनाम्यावर विरोधक आक्रमक. बीड हत्या प्रकरणावरून विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता. चहापानाच्या कार्यक्रमाच्या वेळेला अजितदादांनी धनंजय मुंडेंसोबत बोलणं टाळलं. मंत्री धनंजय मुंडेंचा अजित पवारांसोबत बोलण्याचा प्रयत्न, मात्र अजितदादा न बोलताच पुढे गेले. फडणवीसांची आणि माझी खुर्ची बदलली, पण अजितदादा फिक्स आहेत. मुख्यमंत्रीपदावर शिंदेंची मिश्किल टिप्पणी, तर तुम्हाला खुर्ची फिक्स ठेवता आली नाही, मी काय करू? अजितदादांची शिंदेना कोपरखळी. आज धनंजय मुंडेंचा राजीनामा. करुणा मुंडेंची फेसबुक पोस्ट. 3/3/2025 को राजीनामा होगा. #करुणा धनंजय मुंडे. करुणा मुंडेंच्या पोस्टनं चर्चांना उधाण. अजितदादांनी 2 दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला. अधिवेशनापूर्वी अजितदादा स्वतः राजीनाम्याची घोषणा करणार. करुणा मुंडेंचा TV9 वर खळबळजनक दावा. कुठेही नैतिकतेचं अधपतन झाल्याचं लक्षात आल्यास कुणालाही वाचवणार नाही. आम्ही थेट त्यांचे राजीनामे मागू. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. धनंजय मुंडेंच्या वरदहस्ताने सगळं चाललं होतं. मुंडेंचा राजीनामा झालाच पाहिजे, नाही झाल्यास त्यांना बडतर्फ केलं पाहिजे. अंजली दमानी यांची मागणी. धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला तर स्वागत करू. देर है लेकिन अंधेर है नहीं. बजरंग सोनवणेंची प्रतिक्रिया. आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, हीच आमची भूमिका, असंही वक्तव्य. सध्याच्या राजकारणामध्ये आणि सत्ताधारी पक्षामध्ये नैतिकता शिल्लक नाही. गंभीर आरोप असतानाही कोकाटे मुंडे राजीनामा देत नाहीत. आमदार विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया. बीड खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडकडून अवादा कंपनीला दिलेल्या धमकीच्या कॉलचा तपशील समोर. कराडकडून कॉलवर झालेल्या शिवीगाळाचा सीआयडीच्या चार्जशीटमध्ये उल्लेख. वाल्मिक कराड कैदेमध्ये असलेल्या बीड जेलमधील सीसीटीव्ही बंद. महत्वाच्या ठिकाणांचे आणि बराकमधील कॅमेरे बंद. कारागृह अधीक्षकांच्या एका पत्रातून माहिती समोर. संतोष देशमुखांना मारहाण करताना आरोपींनी 15 व्हिडिओ 8 फोटो काढले. सीआयडीनं आरोपी महेश केदारच्या फोनमधून व्हिडिओ आणि फोटो जप्त केले. 9 डिसेंबरला संतोष देशमुखाला 3 तास अमानुष मारहाण. सीआयडीच्या आरोपपत्रामध्ये माहिती. वाल्मिक कराडला व्हीआयपी वागणूक दिली जात आहे. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. तर संतोष देशमुखांची हत्या करणारा मास्टर माइंड वाल्मिक कराडच. जितेंद्र आव्हाडांकडून स्पष्ट. सुरेश दसांकडून त्रास होत असल्याचा दादांच्या राष्ट्रवादीमधल्या माजी आमदाराचा आरोप. अन्याय सहन करणार नाही. पक्षानं दखल न घेतल्यास एमआयएममध्ये जाण्याची तयारी. बाळासाहेब आजबेंचा इशारा. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपी सिद्धार्थ सोनवणेला केस कोर्टाकडून जामीन. सोनवणेच्या विरोधात पुरावे नसल्यानं सीआयडीनं आरोपपत्र दाखल केलं नाही. 25,000च्या जात मुसलप्यावर जामीन मंजूर. शिंदेनी शहांची भेट घेऊन फडणवीसांची तक्रार केली. सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांचा मोठा दावा. पहाटे 4 वाजता शिंदे अमित शहांना भेटल्याचा दावा. तर दोघांमधला संवाद सामनामध्ये प्रसिद्ध. अमित शहा आणि शिंदेमधला संवाद खरा. दोघांमधील संवादाबद्दल फडणवीसांनाही माहिती. संजय राऊतांचा दावा. संजय राऊत फेकू जासूस. अमित शहा आणि शिंदेमध्ये असा कोणताही संवाद घडला नाही. राऊतांच्या दाव्यावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. जाहीरपणे सांगतो, मला हलक्यामध्ये घेऊ नका. ज्यांनी हलक्यामध्ये घेतला त्यांचा टांगा पलटी करून आलो. एकनाथ शिंदेंचा निशाणा. तर दाढीला आम्ही हलक्यातच घेतो. वजनदार समजत नाही. संजय राऊतांचा एकनाथ शिंदेना टोला. आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आणि आता कोरटकरकडून अभिवादन. छत्रपती शिवाजी महाराज माझे प्रेरणास्त्रोत. प्रशांत कोरटकरचा अभिवादनाचा व्हिडिओ समोर. महापुरुषांचा अवमान करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये रस्सीखेच सुरू. अवमान करणाऱ्यांना उच्च पदावर बसवण्याची सरकारची मानसिकता. काँग्रेसचे नेते भाई जगताप यांची माहिती. सरकारवर टीका. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना आम्ही वाचवणार नाही. महाराजांविषयी कोणी चुकीचं बोललं तर सहन करणार नाही. आम्ही शिवरायांचे मावळे. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरच आम्ही चालतोय. देवेंद्र फडणवीसांचा इशारा. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा 2000 वर्ष टिकू शकेल. प्रसिद्ध शिल्पकार अनिल सुतार यांची माहिती. राम सुतार आणि अनिल सुतारांकडून पुतळा बनवण्याचं काम सुरू. अनिल सुतारांची राजकोट किल्ल्याला भेट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामधून ठाकरेंच्या नेत्यांचा महाराष्ट्र दौरा सुरू. आनंद दिघेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत दौऱ्याला सुरुवात. संजय राऊत, विनायक राऊतांसह ठाकरेंच्या नेत्यांच्या सभा होणार. ठाण्यामध्ये दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी आनंद दिघेंना अभिवादन केल्यानंतर शिंदेच्या नेत्यांकडून स्मारकाला दुग्धाभिषेक. आनंद आश्रम परिसरामध्ये जोरदार घोषणाबाजी. भुंकणाऱ्या प्राण्यांकडे लक्ष द्यायचं नसतं. आम्हाला रोखणारी औलाद ठाण्यामध्ये काय? महाराष्ट्रामध्ये जन्माला आली नाही. ठाकरेंच्या नेत्यांच्या ठाणे दौऱ्याला विरोध करणाऱ्या शिंदेच्या कार्यकर्त्यांवर विनायक राऊतांची टीका. आमच्या टीमचे कॅप्टन ठाण्यामध्ये आल्यानं काही जण घाबरले. ठाण्यामध्ये दोन्ही शिवसेना आमनेसामने आल्यानंतर विनायक राऊतांची शिवसेनेवर टीका. ठाण्यामध्ये येण्यासाठी आम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाही. संजय राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल. दिघे साहेबांनंतर आश्रम राहिलं नाही. तिथे मालकी हक्क सांगतायत. आम्ही का जायचं? राऊतांचा सवाल. शिंदेंना आम्ही सांगितलं, तुम्हाला बेड्या घालून कुणी नेणार नाही. तुमचं शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं. संजय राऊतांची शिंदेंवर खोचक टीका.
तुम्ही 100 रेडे कापले तरी पाप धुतले जाणार नाही, गंगेमध्ये डुबक्या मारल्या तरी तुमचे पाप धुतले जाणार नाहीत. संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल. संजय राऊतांचं वक्तव्य नशेमध्ये केलेलं आपली शिवसेना लोकांच्या दारामध्ये जाऊन लिलाव केलाय, त्यांनी आमच्यावर बोलू नये. मंत्री संजय शिरसाटांची राऊतांवर टीका. बाळासाहेबांचे खरे वारसदार असं होर्डिंगवर लावताय, कुठे जन्म घेतलाय यांनी वारसदार म्हणून संजय राऊतांची खोचक प्रतिक्रिया. शिवसेना तुमच्या बापाची प्रॉपर्टी आहे का? भास्कर जाधवांची शिंदेंवर टीका. चोरांनी आमचा पक्ष आमचे आमदार चोरले तर ठाकरेंची शिवसेना संपवण्यासाठी टायगर ऑपरेशन करावं लागतं, जाधवांची प्रतिक्रिया. आम्ही तत्वांशी कधी फारकत घेतली नाही, ज्यांनी तत्वांशी फारकत घेतली त्यांची स्थिती आता महाराष्ट्रामध्ये कशी आहे ते आपल्याला माहिती आहे. मंत्री गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला. उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती. अधिवेशनामध्ये अभ्यासपूर्ण मुद्दे मांडण्याचे ठाकरेंचे खासदारांना आदेश. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 10 मार्चपासून. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची टवाळखोरांकडून छेडछाड. कोथळी गावातील यात्रेदरम्यान धक्कादायक प्रकार. रक्षा खडसेंकडून पोलिसात तक्रार. रक्षा खडसे आणि आरोपी पियुष मोरेची ऑडिओ क्लिप समोर. मुलीच्या छेडछाड करणाऱ्या आरोपीला रक्षा खडसेंनी फोनवरून झापलं. TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. दुर्दैवानं छेडछाड करणारे एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी. अशा लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये माफी नाही, कडक कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. केंद्रीय मंत्र्यांची मुलगी राज्यामध्ये सुरक्षित नसेल तर सामान्य मुलींच्या सुरक्षेचं काय? टवाळखोरांनी नातीसोबत छेडछाड केल्यानंतर एकनाथ खडसे संतापले. गुंडांना स्थानिक नेत्यांचं संरक्षण असल्याचाही आरोप. आमदार, मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांसोबत कोणी फोटो काढतं, कोणी फोटो काढायला आल्यास मनाई करता येत नाही. आरोपी पियुष आणि शिंदेंच्या फोटोवर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. जळगावमध्ये घडलेली घटना दुर्दैवी. रक्षा खडसेंच्या मुलीशी जे काही वागणं झालं त्याचा सुळेंकडून जाहीर निषेध. मंत्र्याला पोलीस स्टेशनला जावं लागतं, हे सरकारचं अपयश. यामध्ये राजकारण करू नये. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची वाट लागलेली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. तर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय, सपकाळांची प्रतिक्रिया. मुलीच्या छेडछाड प्रकरणी रक्षा खडसेंच्या तक्रारीनंतर 6 टवाळखोरांच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा. 7 आरोपींपैकी एकाला अटक. पोलिसांची माहिती. कुठेही छेडछाडीचं प्रकरण आढळल्यास पोलिसांनी जहाल भूमिका घ्यावी. छेडछाडीच्या प्रकरणावर मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. पोलिसांनी जहाल भूमिका घेऊन ही नीच प्रवृत्ती ठेचून काढण्याचंही आवाहन. महाराष्ट्रामध्ये मुली महिला सुरक्षित नाहीत. राज्यामध्ये वारंवार अत्याचार आणि छेडछाडीच्या घटना घडतात. बळवंत वानखेडेंची प्रतिक्रिया. चेंबूर पक्षाच्या ऑफिसमधला दारू पार्टीचा व्हिडिओ व्हायरल. पक्षाचे कार्यकर्ते दारू पार्टी करतानाचा व्हिडिओ समोर. TV9 मराठी संबंधित व्हिडिओची पुष्टी करत नाही. चेंबूरमध्ये राजकीय पक्षाच्या ऑफिसमधला दारू पार्टीचा व्हिडिओ व्हायरल. अशा प्रकारचं वर्तन कोणी केलं नाही, चौकशी केली. मंगेश कुडाळकर यांची माहिती. व्हायरल व्हिडिओ एका मंडळाच्या कार्यक्रमातील असल्याचीही प्रतिक्रिया. विनायक राऊतांनी नितेश राणेंना कायदेशीर नोटीस पाठवली. 15 दिवसात उत्तर द्यावं, अन्यथा राज्यपालांकडे तक्रार दाखल होईल. नेत्यांना भानावर आणण्यासाठी नोटीस. असीम सरोदेंची प्रतिक्रिया. जनतेच्या कामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटलो. अजित पवारांच्या भेटीनंतर आमदार उत्तम जानकरांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदे भाजपमध्ये असल्यासारखेच उत्तम जानकरांची शिंदेंवर टीका. सुप्रिया सुळेंच्या दहिसरमधील कार्यक्रमात वीज पुरवठा खंडित. नागरिकांकडून सुप्रिया सुळेंकडे वीज मिळत नसल्याची तक्रार. भाजपने स्टॉल टाकून सभासद नोंदणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी देखील सभासद नोंदणी करून घ्यावी. हसन मुश्रीफ यांचं आवाहन. जळगावमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा सेनेची बैठक. बैठकीमध्ये योजनांवर आणि संघटनात्मक बळकटीकरणावर चर्चा. पूर्वेश सरनाईक यांच्याकडून बैठकीचं आयोजन. युवा सेनेच्या राज्यव्यापी दौऱ्याला जळगावमधून प्रारंभ. नंदुरबार जिल्ह्यामध्ये युवा सेनेचा कार्यकर्ता मेळावा संपन्न. पूर्वेश सरनाईक आणि संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशींच्या उपस्थितीमध्ये मेळावा संपन्न. सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन. ठाण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांचा भाजपमध्ये प्रवेश. राज्यामधील अनेक शहरातील ऑडिटोरियमची दयनीय अवस्था. सरकारनं 21% निधी ऑडिटोरियमवर खर्च केला पाहिजे. अजित पवारांची प्रतिक्रिया. तर सांस्कृतिक विभागातर्फे एस्टिमेट देतो. मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. एकनाथ शिंदेंनी परिवहन विभागाच्या बदल्या ऑनलाईन घेतल्यानंतर मोठी बदनामी झाली. मात्र शिंदेंनी त्याला आळा घातला. परिवहन विभाग कार्यालयाच्या भूमिपूजनाच्या वेळेला मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. स्थापनेच्या 85 वर्षानंतर राज्य परिवहन विभागाला मिळाली स्वतःची इमारत. मुंबईमध्ये परिवहन विभागाच्या परिवहन भवन इमारतीचं भूमिपूजन. पार्किंगच्या मुद्द्यावर नगरविकास विभागाकडून परवानग्या देणार. एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. बाळासाहेब थोरात, सदानंद मोरेंना गुलाबराव पाटील जीवनगौरव पुरस्कार प्रदान. तारा भवाळकरांना ब्रँड सांगलीकर पुरस्कारानं गौरवलं. कार्यक्रमाला जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांची उपस्थिती. मनसे आयोजित अभिजात पुस्तक प्रदर्शनाला संजय राऊतांची भेट. 2 पक्ष एकत्र येणार का या प्रश्नावर मी पुस्तक लिहितोय. राऊतांचं मिश्किल वक्तव्य. तर ईव्हीएम बाबत आमची एकच भूमिका असल्याचं विधान.
भाजपा आमदार संतोष दानवेंकडून पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल. मस्तीमध्ये येऊ नका, तुम्ही पैसे खाता, क्लिपमध्ये उल्लेख. TV9 मराठी व्हायरल ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. पुणे अत्याचार प्रकरणामधील आरोपी दत्तात्रय गाडेची DNA चाचणी होणार. ससून रुग्णालयामध्ये गाडेची लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली. स्वारगेट अत्याचाराच्या घटनेनंतर आमदार हेमंत रासने ॲक्शन मोडवर. पोलीस ठाण्याबाहेरील बेवारस वाहनं हटवण्याची मोहीम सुरू. पुण्यामधील दूधभट्टी परिसरातून मोहिमेला सुरुवात. राहुल सोलापूरकरची पुणे पालिकेमधील सांस्कृतिक धोरणाच्या तज्ज्ञ सल्लागार पदाची नियुक्ती वादात. तर सोलापूरकरची डिसेंबर 2023ला नेमणूक. सध्या कोणतीही समिती अस्तित्वात नाही, पालिकेचं स्पष्टीकरण. नागपूरमध्ये सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून दिव्यांग व्यक्तींना ई-रिक्षा आणि मोटराइज्ड ट्रायसिकलचं वाटप. पहिल्या टप्प्यामध्ये 100 ई-रिक्षा आणि 100 मोटराइज्ड ट्रायसिकलचं वाटप करण्यात आलं. नाशिकमध्ये राज्यव्यापी बौद्ध धर्म परिषदेचं आयोजन. बौद्ध परिषदेला 10 देशातील 250 धर्मगुरू उपस्थित. रामदास आठवले, समीर वानखेडे, क्रांती रेडकरांची उपस्थिती. नंदुरबारमध्ये 33 गावं आणि 200 पेक्षा अधिक पाड्यांना पाणी टंचाईची समस्या. प्रशासनाकडून उपाययोजना करण्यास सुरुवात. मार्च महिन्यातच पाणी टंचाईची भीषण समस्या उद्भवली. नंदुरबार नगरपालिकेकडून लवकरच 240 घरकुलांचं वाटप होणार. शहरातील 240 बिगर कुटुंबांना हक्काचं घर मिळणार. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर घरकुलाचं वाटप केले जाणार. धुळे बस स्थानकामधील शौचालयामध्ये अस्वच्छता. बस स्थानकातील परिसरात घाणीचं साम्राज्य. त्वरित उपाययोजना करण्याची शिंदे गटाची मागणी. जळगावमध्ये अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ कार्यालयाचं उद्घाटन. ललित गांधींच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन. विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी कार्यालय कार्यरत राहणार. डोंबिवली ते ठाणे बस सेवा लवकरच सुरू होणार. रेल्वेच्या वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्याकरता निर्णय. या निर्णयामुळे डोंबिवलीकरांचा प्रवास अधिक सुखकर होईल. जळगावमध्ये संडे ऑन सायकल उपक्रमाचं आयोजन. उपक्रमात खेलो इंडिया बॉक्सिंग सेंटरमध्ये खेळाडूंचा सहभाग. फिटनेस का डोस आधा घंटा रोज. सायकलपटूंनी नागरिकांमध्ये घोषणांद्वारे जागरूकता निर्माण केली. धुळ्यामध्ये रसाळ फळांची मागणी वाढली. वाढलेलं तापमान आणि रमजान महिना सुरू झाल्यानं मागणी वाढली. तापमानामुळे द्राक्ष, आंबे, संत्री, खरबूज, टरबूज फळांना बाजारामध्ये मोठी मागणी. नंदुरबारमध्ये पपईच्या दरामध्ये घसरण. पपईला 17 रुपयांचा दर. पपईचे दर घसरल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. नंदुरबारमध्ये 10,000 हेक्टर क्षेत्रावर पपईची लागवड. धुळ्यामध्ये फुलकोबीला अवघा 4 रुपये किलोचा दर. अपेक्षित दर न मिळाल्यानं शेतकरी नाराज. शेतकऱ्यानं पिकवलेला फुलकोबी गोशाळेतील जनावरांना मोफत दिला. धुळ्यामधल्या जिल्हा क्रीडा संकुलाचं आयोजन. फिट इंडिया मिशन आणि स्वायत्त संस्थेकडून सायकल रॅलीचं आयोजन. सायकल रॅलीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग. नंदुरबारमधून जाणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या चौपदरीकरणाचे काम सुरू होणार. चौपदरीकरणाच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून जागेची पाहणी, चाचणी केली जाणार. भंडाऱ्याच्या मोहाडीमधील उसरामध्ये आवश्यक नसलेल्या ठिकाणी नाली बांधकामाला सुरुवात. युवकासह जेसीबी समोर ठिय्या आंदोलन. वाशिम जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूची परिस्थिती नियंत्रणात. 24 तासामध्ये एकही रुग्ण आढळला नाही. अप्पर जिल्हाधिकारी रामेश्वर घुगे यांची माहिती. राज्यामध्ये यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरणार. हवामान विभागाचा अंदाज. मार्चच्या पहिल्याच आठवड्यामध्ये पारा 40च्या उंबरठा. मुंबई पोलिसांकडून ऑपरेशन ऑल आउट मोहीम. शहरामध्ये 260 ठिकाणी वाहनांची तपासणी. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं पोलिसांचा उपक्रम. पुण्यासाठी 15 जुलैपर्यंत पाणी राखीव. 5.5 महिन्यांसाठी मिळणार 7.5 टीएमसी पाणी. कालवा समितीच्या बैठकीमध्ये निर्णय. अहिल्यानगरमध्ये तरुणाचं अपहरण करून डोंगरामध्ये जाळलं. जुन्या वादातून भर दुपारी अपहरण करून तरुणाला मारहाण. या प्रकरणी पोलिसांकडून 9 आरोपींना अटक.